खोपेचा धनगरवाड्याचा रस्ता चरी मारून बंद. आरोग्य शिक्षणासह दैनंदिन व्यवहारांवर परिणाम. ग्रामस्थांची तहसीलदारांकडे धाव. राधानगरी तालुक्यातील पडसाळीपैकी खोपेच्या धनगरवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर 2 ठिकाणी चरी मारल्याने वाहतूक बंद झाली आहे. वाहतूक बंद झाल्याने आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत गरजांवर मर्यादा आल्या आहेत. संतप्त ग्रामस्थांनी रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी नायब तहसीलदार सतीश ढेंगे यांना आज निवेदन दिलं आहे. राधानगरी तालुक्यातील पडसाळीपैकी खोपेचा धनगरवाडा गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अज्ञाताने जेसीबीच्या सहाय्याने आडव्या चरी मारल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने इथल्या नागरिकांना आरोग्य, शिक्षण आणि इतर दैनंदिन कामासाठी गावाबाहेर जाण्यासाठी चालत जावं लागत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारांना मर्यादा आल्या आहेत. पडसाळीपैकी खोपेचा धनगरवाडा आमचे दोन्ही वाडे स्वातंत्र्यापासून जवळजवळ 4 पिढ्या इथं आमच्या आहेत. तरी त्यांचा उदरनिर्वाह शेती आणि जनावर याच्यावरनच शेती करूनच पोट भरतात आमची लोक आणि जनावर आणि शेती. तसेच त्यांना जाण्यासाठी तो रस्ता आता बंद केलेला आहे. या रस्त्यावरती चरी मारलेली आहेत आणि जाण्यासाठी गाडी म्हणजे वाटच नाही तिथं. तर समजा वयोवृद्ध एखादी आमची जर म्हातारी असतील माणसं, त्यांना जर आजारी पडले तर त्यांना जाण्या येण्यासाठी गाडी किंवा अँब्युलन्स किंवा काही जाण्यासाठी तो मार्ग किंवा डिलिव्हरीचा असेल पेशंट, तर हे जाण्यासाठी त्या रस्त्यावरती खूप अडचणी येत आहेत. आणि याच्यावरती प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन हा रस्ता आमचा लवकरात लवकर खुला होईल, हे एवढीच मला त्यांना विनंती आहे. खोपेचा धनगरवाडा येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक पिढ्या इथं शेती आणि इतर कामे करत राहत आहेत. या ठिकाणी अनेक कुटुंबांनी पक्की घरे बांधून आपलं कामकाज सुरू ठेवलं आहे. शेती आणि गुरे पाळणे हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय झालाय. दैनंदिन गरजांसाठी बाहेर जाण्यास मर्यादा आल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत. शाळेला जायचं ना तर हे पडलं की दवाखाना नाही, काय नाही, रस्ते बंद, सगळं बंद. आणि आम्ही करणार काय? आणि पोटासाठी पाठी लागणार आणि पोराच्या कुठेतरी घरात कुठेतरी कामाला ह्याला लावणार आणि आम्ही करणार काय? त्याला आम्हाला हॉटेलला पोरं कुठेतरी पोटासाठी ठेवायला पाहिजे. त्याला जायला लागतं 10 मीटर, त्यात आम्हाला त्याच्या गाडी नाही, रस्ते बंद केलं तर म्हणजे आम्ही करणार काय? आता सुजून झाले तर गोफा सुजली तर नंतर डोळ्यानं दिसत नाही, नंतर दोन्ही पण डोळ्यानं दिसत नाही, तरी मी करणार काय? आम्ही त्याच्यामुळे आमचे कोण डिलिव्हरीचे पेशंट असेल किंवा आजारी कोण पडलेले म्हातारे वृद्धवर्ग माणसं आहेत, ते आज अँब्युलन्स जाण्यासाठी यो मार्ग जे नाही, ह्याच्यासाठी यो मार्ग खुला व्हावा. आणि हे ग्रामपंचायतीला सुद्धा आम्ही ग्रामपंचायती मिटिंगला सुद्धा आम्ही सांगितलेला विषय आहे. तेव्हा ह्यो विषय क्लिअर होण्यापूर्वी आमचा ह्यो केला कुणी, ह्याच्यावर आमचं सर्वांचा एकजूट आहे आणि सगळी एकी आहे. त्याच्यामुळे काय रस्ता आमचा क्लिअर होण्याचा हे एवढं महत्वाचं आमची विनंती आहे काय. आणि इथली जी लोकसंख्या आहे ती कमीत कमी आमची जवळजवळ 200 लोकसंख्या आहे. आणि ह्यामुळे रात्रीचा जाण्याला अँब्युलन्स जाण्याला मार्ग नाही काय. आणि इथनं आत गाडी कुठली येत नसल्यामुळे काय आज आम्हाला ह्या गोष्टीमुळे आम्हाला फार त्रास होतोय. सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येत आज राधानगरी तहसील कार्यालयावर धडक देत नायब तहसीलदार सतीश ढेंगे यांना रस्ता खुला करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी नायब तहसीलदार ढेंगे यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत दैनंदिन गरजांसाठी महत्त्वपूर्ण असणारा रस्ता सुरळीत करण्याची ग्वाही यावेळी दिली. यावेळी माजी सरपंच बळवंत शेळके, बाबू शेळके, नागो शेळके, बाबूराव शेळके, भानू शेळके, मनोज शेळके, तानाजी यमगर, रवळू शेळके, मधुकर आदी जण उपस्थित होते. दागिने नात्यांचा आणि परंपरेचा उत्सव असतो. दागिन्यांच्या पारंपरिक आणि आधुनिक कलाकुसरीच्या शेकडो आकर्षक डिझाईन्स एकाच ठिकाणी. मालणकर ज्वेलर्स, आपुलकीचे अलंकार विश्व.